नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळे निराधार बांधव जे आहेत, मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, तर या सगळ्या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यासाठीची अपडेट आपण दिली होती की फेब्रुवारी महिन्यासाठीचा जो हप्ता आहे, हा हप्ता आज उद्या येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जमा होणार आहे. मात्र पाहू शकता, आज हप्ता येण्याची अपेक्षा असताना सुद्धा हा जमा झालेला नाहीये. तर याबाबत विभागाकडून मोठी अपडेट जारी करण्यात आली आहे की वितरणाची प्रक्रिया का थांबले आणि कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते. तर याबाबतची जी माहिती आहे डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर आता महत्त्वाची अपडेट विभागाकडून जारी करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यासाठीची अपडेट बाबत. यामध्ये पाहू शकता फेब्रुवारी महिन्यासाठीचा जो पेन्शन आहे, हप्ता आहे, याबाबत गेल्या 7 दिवसामध्ये परिपत्रक जे आहे पोर्टलवर जारी करण्यात आलं होतं, नोटिफिकेशन देण्यात आलं होतं आणि यानुसार शुक्रवार नंतरनं पोर्टलवर त्यानंतरनं हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार होती. म्हणजेच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता येणं अपेक्षित आहे. आजच्या दिवसामध्ये तो येणं अपेक्षित असताना सुद्धा तो आलेला नाहीये. नक्की कुठे अडलाय याबाबतची जी सगळी माहिती आहे ही जारी करण्यात आली आहे, तीच माहिती जाणून घेऊयात. तर पाहू शकता, या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्यासाठीचे हप्ता जो पेन्शन आहे, पैसे हे कधीपर्यंत येऊ शकतात, सध्याची स्थिती कशी आहे आणि हे कधीपर्यंत येतील. तर या योजनेअंतर्गत दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांचे फेब्रुवारी महिन्यासाठीचं अनुदान, यामध्ये प्रशासनातील कार्य जे आहे, प्रशासनाचं काम जे आहे हे पूर्णपणे अखेरच्या टप्प्यामध्ये पोचलं आहे. याचा अर्थ काय आहे याबाबतची माहिती घेऊयात आपण. प्रक्रियेचं कारण आहे तांत्रिक कारण, हे काय आहे हे जाणून घेऊयात. राज्य सरकार आणि प्रशासनाने पहिलेच नोटिफिकेशन प्रकाशित केलं होतं, म्हणजे पोर्टलवर गेल्याच आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आलं होतं की यामध्ये पोर्टल बंद राहील 2 दिवसासाठी आणि त्याच्यानंतरनं 6-7 तारखेपर्यंत लाभार्थ्यांना हप्ता जो आहे जमा होईल. परंतु ते नोटिफिकेशन नवीन निधी, पात्रता अथवा वेगळा निर्णय नसून आधीच्या प्रक्रियेचा आधारित आहे, म्हणून अद्याप खात्यात पैसे पडले नाही आहेत. तरी नवीन निर्णय हा अपेक्षित नाही. तर यासाठी नोटिफिकेशनचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात. DBTने पैसे जमा करण्याची प्रोसेस ही सुरू आहे आणि DBT संबंधित अंतिम टप्प्यात असेल तर पैसे खात्यात येण्यासाठी फक्त सिस्टीम स्तरावरील जो प्रॉब्लेम आहे हा चालू आहे. आता महत्त्वाचं म्हणजे कधीपर्यंत पैसे बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार पैसे आज संध्याकाळी, म्हणजे पाहू शकता आत्ता 6 वाजलेत, आज संध्याकाळी आज आले नाहीत तर लाभार्थ्यांना उद्या किंवा उद्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. याचा अर्थ प्रशासन स्तरावरील सगळी कारवाई पूर्ण झाली आहे. याचा अर्थ पाहू शकता, जर आज आली नाही 3 दिवसांच्या आत, उद्या, परवा, 13 हे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांना जिल्हानिहाय, तहसीलनिहाय त्यांचा जो पेन्शनचा लाभ आहे हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हा अंदाज प्रशासनाच्या शेवटच्या टप्प्यातील अपडेट्सवर आधारित आहे, जी विभागाकडून आपल्याला माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्या आधारे मी सांगतो की ही जी पैसे वितरणाची प्रक्रिया आहे शेवटपर्यंत, म्हणजे सगळी कारवाई प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे, शेवटच्या टप्प्यात असून यामध्ये लाभ जो आहे आज नाही आला तर उद्या, परवा, 13 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 100% हा जो हप्ता आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. अशा पद्धतीची अपडेट विभागाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. सध्याची जी माहिती आहे आपल्याकडे, यानुसार कोणतीही तांत्रिक अडचण नाही आहे, पूर्णपणे मार्ग मोकळा असून DBT त्यांचे सक्रिय आहे, त्यांचे KYC ॲक्टिव्ह आहे. त्यांचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जसा जानेवारीचा जमा झाला होता तसाच डिसेंबरसाठी सुद्धा जमा होणार आहे. तर यामध्ये पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा नाही आहे, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे पडले नाहीत तर तुम्हाला त्याबाबत चौकशी करावी लागेल. तहसील कार्यालयामध्ये जाऊन, निराधार शाखेमध्ये जाऊन त्याची चौकशी करावी लागेल. याची खात्री करून घ्या की तुमचं बँक तपशील जे आहे सगळी व्यवस्थित आहे, तुमचं DBT सक्सेस आहे. त्याचबरोबर DBT कशी चेक करायची
याबाबत आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत, ते चेक करू शकता. KYC ॲक्टिव्ह नसेल तर निराधार शाखेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तुमची KYC सक्रिय असल्याची माहिती स्वतः खात्री करून घेणं हे आवश्यक आहे. 3 दिवसांचा वेळ द्या. तर समजा उद्या नाही आले, परवा येतील, परवा नाही आले तर तेरवा येतील. 3 दिवस तुम्हाला वाट पाहणं आवश्यक आहे. जर तुमच्या आजूबाजूचा तो लाभार्थी असेल, निराधार बांधव असेल, त्याच्या बँक खात्यामध्ये जर पैसे जमा झाले तर मात्र निराधार शाखेमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करणं आवश्यक आहे. तर स्थानिक प्रशासन आहे, कार्यालयाशी तुम्ही संपर्क ठेवू शकता. आपल्याकडे एकदा पैसे जमा झाल्याबाबतची 100% जी महत्त्वाची अशी अपडेट म्हणजेच प्रूफ आला, स्क्रीनशॉट आला की आपण तो शेअर करणार आहोत. अद्यापपर्यंत कोणत्याही लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. आज 6 वाजेपर्यंत आज अपेक्षित होतं, मात्र नाही आलेली आहेत. तर उद्यापर्यंत ते 100% जमा होतील आणि अधिकृतपणे पैसे वाटप सुरू झाले की सगळ्यात अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओवर यामध्ये मराठी बिग गाईडवर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ती अपडेट दिली जाईल. तर यामध्ये आपल्यासाठी अपेक्षित होतं की आज येणं, मात्र ते आज झालेलं नाही आहे. ज्या पद्धतीने प्रशासनाकडून किंवा यामध्ये विभागीय अधिकाऱ्यांकडून जी आपल्याला माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार त्यांच्याकडून सगळी कारवाई पूर्ण झाली आहे. DBT पोर्टलवरची म्हणजेच जे सॅस पोर्टल आहे निराधार योजनेसाठीची, त्या सगळी पोर्टलवरची वितरणाची प्रक्रिया जिल्हानिहाय तहसीलनिहाय पूर्ण झाली असून आता फक्त बँक खात्यामध्ये आज उद्या परवा 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट लाभार्थ्यांसाठी चांगली बातमी असणार आहे. फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता अखेरीस वेळेवर जमा होत आहे. त्या पद्धतीने आपण महिना पूर्ण महिनाभर वाट पाहत होतो, मात्र यावेळेला मात्र फेब्रुवारीचा हप्ता हा वेळेवर जमा होत आहे. एकदा जमा व्हायला सुरुवात झाल्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये असाच व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा घेणार आहोत. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.